नमस्कार, सिटी न्यूज के समाचार में आपका स्वागत है। आज बुधवार दिनांक 30 मई 2012 में मैं लेकर आई हूँ महानगर की तरोताजा खबरें। कैसे रहा दिन भर के खबरों का हाल, आइए सबसे पहले देखते हैं हेडलाइंस। मानसून पूर्व तैयारियों का हुआ बंटाधार, नालों की स्वच्छता है अहम समस्या, पूरे शहर की स्वच्छता व्यवस्था चरमराई। चेन स्नैचर को दर दबोचा गया, वाहन सहित माल भी जब्त, फिरियादी ने भी पहचाना आरोपी को। बहुरूपियों ने अनूठे मोर्चे से दी जिला कचहरी पर दस्तक। महापौर ने किया मनपा के तमाम विभागों का आकस्मिक निरीक्षण, मनपा प्रशासन की असंख्य खामियां हुई उजागर। और डिजास्टर मैनेजमेंट द्वारा सम्मानित किया गया चंदू सोजदिया को। ये थी आज की हेडलाइंस। बुलेटिन में आगे बढ़ने से पहले लेते छोटा सा ब्रेक। न्यूज बुलेटिन के इस भाग के प्रायोजक है इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ। इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। क्या रहा अमरावती शहर का हाल, देखते हैं संपूर्ण समाचार विस्तार से। अमरावती मनपा के तमाम विभागों में मनपा महापौर ने बुधवार को आकस्मिक निरीक्षण दौरे से दस्तक दी। इस निरीक्षण में मनपा प्रशासन की असंख्य खामियां उजागर हुई। अमरावती मनपा के तमाम विभागों में मनपा महापौर ने बुधवार को आकस्मिक निरीक्षण दौरे से दस्तक दी। इस निरीक्षण में मनपा प्रशासन की असंख्य खामियां खुलकर उजागर हुई। बुधवार को मनपा महापौर सौ वंदना कंगाले ने मनपा उपायुक्त रामदास सिद्धभट्टी और उनके मातहत अधिकारियों के साथ मनपा के तमाम विभागों का आकस्मिक निरीक्षण किया। इस दौरे में मनपा के कर्मचारी अपना कार्य ढंग से नहीं करते हैं, समय पर ड्यूटी पर नहीं आते हैं। अधिकांश विभाग के कार्यालयों के पंखे, लाइट्स कार्यालयों में कोई भी उपस्थित न रहते भी शुरू रहते हैं। अधिकांश व्यवस्था गड़बड़ा गई है, ऐसी असंख्य खामियां उजागर हुई। नगर सचिव विभाग, निवडणूक विभाग, सामान्य प्रशासन विभाग, उद्यान विभाग, जन्म मृत्यु विभाग, जनसंपर्क विभाग आदि कार्यालयों के कर्मचारी बिना किसी पूर्व सूचना के ही छुट्टी पर चले जाते हैं। ये भी इस दौरे से स्पष्ट हुआ, क्योंकि जब महापौर महोदया ने इन तमाम विभागों का दौरा किया तो इन विभागों में विभागीय कर्मचारी नदारद दिखे। इन कर्मचारियों को शो कॉज नोटिस दिया जा चुका है। सभी विभाग प्रमुखों को भी इस बाबत के निर्देश जारी कर दिए गए हैं। ऐसी जानकारी इस निरीक्षण दौरे पश्चात महापौर सौ कंगाले ने सिटी न्यूज को दी। त्याच्यामुळे आता मी प्रत्येकाला नोटीस देईल की त्यांनी वेळेवर आले पाहिजे, 11 वाजता आले पाहिजे आणि जो ऑफिस टाइम आहे 11 ते 6चा त्या वेळेपर्यंत आले पाहिजे किंवा ते कुठे गेले तर त्यांनी लिहून दिलं पाहिजे। मी इथे चाललं बा, रजिस्टर आपण ठेवलेलंच आहे, हालचाल रजिस्टरमध्ये त्यांनी आपलं नोंद केली पाहिजे। एकंदरीत तुम्ही संपूर्ण महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाची पाहणी केलेली आहे, काय निर्देशन आलं, किती कर्मचारी अनुपस्थित आहे असं तुमच्या निर्देशाने चालू आहे? जवळजवळ 25 कर्मचारी आणि त्याच्यामध्ये 4-5 दिवसापासून ते अब्सेंट आहे, तर त्यांनी आपलं सुट्टीचा अर्ज पण नव्हता दिलेला आहे। त्यांच्यावर आपण काय कारवाईची पावले उचलणार आहे की फक्त त्यांना ताकीद देणार आहे? त्यांना शोकास द्यायचं। महापौर महोदया का ये कदम सराहनीय तो है, पर इससे इस मनपा के यंत्रणा में कितना सुधार होता है ये वक्त ही बताएगा। मनपा गलियारों में भी यही चर्चा आम है। मनपा महापौर ने महापौर होने के नाते कड़े कदम उठाना और निर्णयों की अमलबजावनी करवा लेना जरूरी है। मनपा कार्य अहवाल समाचार, सिटी न्यूज। महानगर के जोशी मार्केट के व्यापारियों ने मनपा आयुक्त नवीन सोना से मुलाकात कर एक निवेदन सौंपा। व्यापारियों की समस्याओं पर ध्यान देकर इससे निजात दिलाए, ऐसी मांग व्यापारियों की है। अमरावती महानगर के जोशी मार्केट के व्यापारियों ने मनपा आयुक्त नवीन सोना से मुलाकात कर एक निवेदन सौंपा।
व्यापारियों के समस्याओं पर ध्यान देकर इससे निजात दिलाए, ऐसी मांग व्यापारियों की है। और इसी आशय का ज्ञापन बुधवार की रोज महानगर के व्यापारियों ने मनपा आयुक्त नवीन सोना को सौंपा। महानपा आयुक्त को निवेदन सौंपने पश्चात इन व्यापारियों ने सिटी न्यूज को दिए जानकारी में अपनी समस्या को बयां किया। आज हमने जोशी मार्केट के संदर्भ में माननीय आयुक्त को निवेदन दिया कि वहाँ जो ठेकेदार का काम चालू है वो इलीगल है, क्योंकि यह मैटर हाईकोर्ट में चालू है। हाईकोर्ट में चालू रहने के बाद वो किसी भी प्रकार का बांधकाम या पार्टीशन वाल का काम वो ठेकेदार नहीं कर सकता है, ऐसा सभी दुकानदार लोगों का बोलना है। अगर उसको किसी प्रकार की परमिशन है तो हमारा यह बोलना है कि फिर वो प्रेस वालों को या दुकानदार लोगों को अंदर क्यों नहीं जाने दे रहा है। अगर वहाँ कोई किसी प्रकार के फोटो लेना है, शूटिंग करना है, क्योंकि वो कंडेम ऑफ हाईकोर्ट का कंडेम ऑफ कोर्ट का वो काम कर रहा है, इसलिए किसी भी दुकानदार को अंदर नहीं आने दे रहा है। माननीय आयुक्त ने हमें भरोसा दिया है कि जल्दी से जल्द उसका इंस्पेक्शन करके उसको उचित मार्ग निकालेंगे। आगामी कुछ दिनों में मानसून दस्तक देगा। विगत मानसून में शहर ने तबाही का मंजर भी देखा है, इसीलिए शहरवासी इस वर्ष मनपा से ठोस मानसून पूर्व तैयारियों की अपेक्षा कर रहे हैं। पर बीते वर्ष भी वही हुआ जो नहीं होना था। शहर की मुख्य समस्या पता होने के बावजूद मनपा प्रशासन इस ओर अनदेखी कर रहा है। महानगर के मानसून पूर्व तैयारियों का जायजा अगर लिया जाए तो ये प्रमुखता से उजागर होता है कि शहर के मानसून पूर्व तैयारियों का बंटाधार हो चुका है। विगत मानसून ने शहर में तबाही मचाई दी थी, जिसकी वजह से इस वर्ष मनपा प्रशासन से शहरवासियों की मांग थी कि विगत आपत्ति से सबक लेकर मनपा मानसून पूर्व तैयारियां पूरी करे। पर मानसून दस्तक देने पर है और मनपा की पूर्व तैयारियां सिर्फ कागजों पर ही देखी जा सकती है। शहर के स्वच्छता के साथ ही नालों की सफाई महत्वपूर्ण समस्या बनी है। महानगर का ये टोपे नगर का परिसर है, जहां के नाले की बदहाली वस्तुस्थिति को बयां करती है। परिसर के नागरिक भी शिकायतें करते करते थक चुके हैं। मैं प्रकाश चौधरी, सीनियर पत्रकार बात कर रहा हूं। हम तो टोपे नगर में ही रहते हैं और यहां से मालटिकी के बाजू में जो नाला गुजर जाता है, अब उसमें देखो तो काफी कचरा भरा हुआ है। अब कहते कि बारिश शायद हो सकता है अगले हफ्ते में शुरू हो जाएगी, तो जब बारिश शुरू हो जाएगी तो इस नाले में काफी पानी भर जाएगा और ये पानी कचरा लेकर आगे बहेगा, लोगों के घरों तक जाएगा, ये सब गंदगी फैलेगी जिधर उधर। और टोपे नगर में जो लोग रहते हैं ये नाले के आसपास, उनको काफी तकलीफ होगी इस बात की। तो पहले ही ये बात होने के पहले ही कारपोरेशन ने इस बात पर ध्यान देना चाहिए, देखना चाहिए। उनकी जिम्मेदारी है कि हमारे शहर के जो नागरिक हैं उनको तकलीफ नहीं पहुंचानी चाहिए और उनके जीवन में कोई आपत्ति नहीं आनी चाहिए। इससे मच्छर बढ़ जाएंगे, मलेरिया हो जाएगा और लोगों को परेशानियां सहनी पड़ेगी। तो उसके पहले कारपोरेशन का एक काम है, जो टैक्स भी लेती है कारपोरेशन, नागरिकों से पैसा लेती है, तो उनके लिए कुछ करना भी चाहिए, ध्यान भी देना चाहिए और उनकी जिम्मेदारी की बात है ये। तो हम आशा करते हैं इस महानगर पालिका से कि इस बात पर वो जरूर ध्यान देंगे और ये जो नाले की सफाई है अभी से करेंगे ताकि आगे दिक्कत ना हो जाए। इस पर जब मनपा प्रशासन से पूछा गया तो जवाब मिला कि ये कार्य तुरंत निपटाए जाएंगे। फिलहाल चुनाव की आचार संहिता जारी थी, जिसके तहत ये काम रुका पड़ा था। मनपा की यंत्रणा कितने तेज रफ्तार से दौड़ेंगी ये देखना होगा। एक अकेला टोपे नगर परिसर ही नहीं बल्कि पूरे महानगर की वस्तुस्थिति यही है। ये नाला है महानगर के महाजनपुरा परिसर का नाला। ये शहर का मुख्य नाला है जो आगे जाकर पेड़ी नदी से जुड़ता है। इस नाले के पानी ने भी कईयों को बहा ले गया था, कईयों को बेघर कर डाला था। अब भी इस वर्ष क्या यही तबाही देखनी पड़ेगी, ऐसी चिंता नागरिकों को सता रही है। मी गोविंदा बारकाजी नान्ने आनंदनगर अमरावती। मी या ठिकाणी जवळपास 50 वर्षापासून राहत आहे
आणि या नाल्यात येणारं पाणी म्हणजे पूर्ण पूर्व दिशातील आपलं वडाळी तलाव, छत्री तलाव, जेल क्वार्टर आणि जितकं पाणी असेल उत्तर आणि पूर्व दक्षिणचं पूर्ण पाणी या ठिकाणी येते. अकोलीपासून बडनेरा रोड, नवाथे, शंकरनगर पुणे या ठिकाणी येतं. या ठिकाणी मोठं महापुरात एक स्वरूप निर्माण होते. या ठिकाणी दरवर्षाला 4-5 लोक वाहून जातात. आणि आता या गटर लाईनमुळं काय झालेलं आहे की गटर लाईन फक्त टाकलेली आहे आणि मलमा तसाच पडलेला आहे. त्या मलमा अजूनही उचललेला नाही. मलमा काढण्यासाठी आम्ही अनेकदा चक्कर मारले, महानगरपालिकेला आयुक्ताला भेटलो, महापौरांना भेटलो, तरी काही फरक पडला नाही. म्हणजे पाहू करू शेवटी काय लोक मिलाव करणार की घरं वाहून जाणार नाही करणार. याची झोप केव्हा उघडणार या महापौरांची. कारण बरेचदा भेटून काही उपयोग झाला नाही. तर या त्वरित मलमा उठावा आणि नाल्या पूर्ण साफ करण्यात यावं. जोडमोड, औरंगपुरा, माता खिडकी, आनंदनगर आणि महाजनपुरा या 5ही ठिकाणच्या लोकांचं जीवन धोका झालेला आहे. आणि या लोकांना झोप लागलेली आहे. मिरू आलबग साध्य मिरू का लांब राहता झोप लागत नाही. अशा कच्च्या घरात वाहून जायला वेळ लागणार नाही. त्या लोकांचा धावपळ केली तर काही ते आम्ही सुरक्षित राहू. आणि हे सांगतात मला टायमर प्रशिक्षण देऊ पोहण्याचं. काय करणार पोहणार शिक्षण वेळेवरचं हे लोक काही करू शकणार नाही. त्यासाठी आमचं ताबडतोब हे नाल्याची व्यवस्था करा. आणि हे नाल्याचं काम ताबडतोब लवकर म्हणजे कमीत कमी 1000 ट्रक मलमा पडलेला आहे. जोपर्यंत हा मलमा उचलला जाणार नाही तोपर्यंत इतर नागरिकाला रात्री झोपी सुद्धा लागणार नाही. आताच्या पहिले वरून पाणी जाते. हा जर मलमा असल्यामुळे काय होईल? आगामी 6 जून को शुक्र परागमन इस खगोलीय घटना का सीधा प्रसारण सिटी न्यूज पर होगा. इस दिन आकाश में क्या होगा और कैसे, आइए जानते एक प्रयोग से. सिटी चॅनलच्या समस्त प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने सर हे स्काय ऑब्झर्वेशन रिसर्च सेंटरचे संचालक सुद्धा आहेत. आगामी 6 जून रोजी शुक्र पारगमन ही एक खगोलीय घटना होणार आहे. खगोलीय अभ्यासकांसाठी या घटनेचे अत्यंत महत्त्व असते आणि माणसाच्या जीवनात कदाचित केवळ एकदाच ही घटना अनुभवाला आणि प्रत्यक्ष बघायला मिळू शकते. नेमकं त्या दिवशी काय होणार आहे हे प्रवीण गुल्हाने सर आपल्या प्रयोगातून सादरीकरण करणार आहेत. आणि आपल्याला सांगायला आम्हाला अतिशय आनंद होतोय की 6 जून रोजी होणाऱ्या या खगोलीय घटनेचं थेट प्रक्षेपण आपण सिटी चॅनलवरून बघू शकणार आहात. आता मी प्रवीण गुल्हाने सरांना विनंती करतो की त्यांनी नेमकं या 6 जून रोजी काय होणार आहे याची वस्तुस्थिती प्रेझेंट करावी. 6 जून 2012 रोजी आपल्या सगळ्यांना एक खगोलीय आविष्कार पाहायला मिळणार आहे. त्याचं नाव आहे शुक्राचं सूर्यावर होणारं अधिक्रमण. समस्त प्रेक्षकांना सांगताना आनंद होत आहे की आपल्या सगळ्यांना ही घटना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी 1800व्या शतकामध्ये अशा प्रकारचं शुक्र अधिक्रमण झालेलं होतं आणि ते झालेल्या शतकामधला एकही व्यक्ती आज या भूतलावर जिवंत नाही. हे अधिक्रमण या शतकातलं असून या जोडगोळीतलं पहिलं अधिक्रमण 2004 मध्ये झालं होतं आणि दुसरं अधिक्रमण आता 6 जून रोजी होत आहे. हे अधिक्रमण झाल्यानंतर या पुढचं अधिक्रमण 105 वर्षानंतर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि त्यामुळे ही घटना बघितलेला एकही व्यक्ती त्या अधिक्रमणाच्या वेळेला जिवंत राहणार नाही. त्यावरून आपल्याला या अधिक्रमणाचं महत्व किती जास्त आहे हे आपल्या लक्षात येईल. अधिक्रमण म्हटलं की एक प्रश्न निर्माण होतो की नेमकं अधिक्रमण म्हणजे नेमकं काय असेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, सूर्य आणि पृथ्वी यामध्ये जेव्हा चंद्र येतो त्यावेळेला सूर्याचा भाग चंद्राच्या बिंबामुळे झाकला जातो. त्याला आपण सूर्यग्रहण असं म्हणतो. काहीसा असाच प्रकार या ठिकाणी घडतो आहे. फक्त या ठिकाणी चंद्राच्या ऐवजी मधात शुक्र हा ग्रह येत आहे. शुक्र हा मॉर्निंग किंवा इव्हिनिंग प्लॅनेट आहे. तो फक्त सूर्योदयाच्या पूर्वी किंवा सूर्यास्तानंतर काही काळात दिसतो. रात्रभर आकाशात दिसत नाही. हा दिवसा सूर्याच्या सोबत असल्यामुळे आपण पाहू शकत नाही. परंतु या वेळेला अधिक्रमणामध्ये आपण प्रत्यक्ष याला पाहू शकणार आहे. सकाळी 6:20 सूर्योदय होईल तेव्हापासून ते 10:22 आपल्याला ही प्रक्रिया पाहायला मिळणार आहे. ज्याची सुरुवात आणि मध्य इथपर्यंतचा सुरुवातीचा भाग आहे तो आपल्याला मिळणार नाही, पण मध्यापासून
ते बहिर्गमनपर्यंतचा पूर्ण भाग आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे पाहता येणार आहे आणि तो पाहता यावा यासाठी आपण या सिटी चॅनल न्यूजच्या माध्यमातून सरळ थेट प्रक्षेपण करणार आहोतच, परंतु त्याही व्यतिरिक्त ज्यांनाही पाहता येऊ शकणार नाही त्यांच्यासाठी काही सुविधा पण आपल्याकडे आहेत. त्यांनी ते प्रयोग आपल्या घरी जर केले तर अतिशय चांगल्या प्रकारे पाहता येईल. फक्त एकच लक्षात ठेवायचं की हे अतिक्रमण सूर्यावर असल्यामुळे सूर्याकडे थेट कधीही पाहायचं नाही. ते जर बघितलं तर आपला रेटिना खराब होण्याची शक्यता आहे. त्याकरता अशा प्रकारचे सोलर गॉगल्स जे सुरक्षित आहेत, सोलर फिल्टर, ते आपल्याला यासाठी वापरायचे आहेत. हे वापरत असताना सूर्याकडे पाहायच्या वेळेस आपल्याला साधारणतः सूर्य उगवल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटं त्याची प्रकाश किरण आपल्यापर्यंत पोहोचायला 8 मिनिटं वेळ लागतो. तोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही. त्यावेळेला सरळ जर बघितलं आपण सूर्याकडे तरी चालतं, परंतु त्यानंतर त्याची प्रखरता आपल्याला जास्त जाणवेल. त्यावेळेस आपल्याला हे फिल्टर आपल्या डोळ्यावर सरळ ठेवायचं आहे, खाली बघायचं आहे आणि नंतर हळूच सूर्याकडे बघायचं आहे. आणि अशा प्रकारे याच्यातून तुम्हाला पाहताना साधारणतः 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपण पाहू शकता. त्यानंतर मात्र आपल्याला पुन्हा खाली बघायचं आणि नंतरच फिल्टर बाजूला करायचं आहे. वेल्डिंगची काच किंवा निगेटिव्ह फिल्म्स अशा प्रकारच्या प्रयोगांचा या ठिकाणी वापर करायचा नाही, कारण डोळे खराब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सोलर फिल्टरचाच वापर करावा. यातून सूर्याच्या बिंबावर एक छोटासा टिपका उत्तर पूर्व बाजूने आपल्याला उजवीकडे सरकताना दिसेल. आणि हा पाहण्यासाठी आपल्याला एक आणखीन प्रयोग घरी करता येईल. तो पण तुम्हाला या ठिकाणी रोहित कोठडे करून दाखवणार आहे. पण तत्पूर्वी जर आपल्याकडे दुर्बीण असेल तर काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. हा एक साधा टेलिस्कोप आहे. यामध्ये एक समोर भिंग आहे, एक पाठीमागे भिंग आहे. एक पृष्ठाचा तुकडा घेऊन त्याला गोल कट करून याला या दुर्बिणीच्या समोरच्या बाजूला असा बसवायचा आहे आणि एक दुसरा पृष्ठ घेऊन पांढरा व्हाईट पेपर घेऊन तो याच्या पाठीमागच्या बाजूला ठेवायचा आहे. दुर्बिणीचा भाग हा सूर्याकडे असला पाहिजे. सूर्याची प्रकाश किरण सरळ यातून थेट पडतील आणि या बाजूने त्याची इमेज आपल्याला या पृष्ठावर पाहायला मिळेल. ही जर एक विशिष्ट अंतरावर आपण सेट केली तर यावर तुम्हाला एक सूर्याचा पूर्ण गोल आणि त्यावर जाणारा शुक्र अतिशय स्पष्ट पाहता येईल. फक्त एक लक्षात ठेवायचं, यातून सरळ आपण सूर्याकडे बघू शकत नाही. जर बघितलं तर आपला डोळा निकामी होऊ शकतो. अशा प्रकारे हा प्रयोग करावा. या पृष्ठामुळे याच्यावर अंधार येईल आणि अंधारामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे हे दृश्य पाहता येईल. त्याला पाहण्यासाठी तुम्हाला थोडीशी सवय करावी लागेल. सवयीसाठी तुम्हाला शुक्र कुठे आहे हे शोधावं लागेल, पाहावं लागेल. एकदा शुक्र तुम्हाला दिसला सायंकाळचा तर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने अशा प्रकारचा एक डी घेऊन त्याच्यावर मी एक दोरा बांधलेला आहे आणि खाली एक वजन लावलेला आहे आणि वरच्या बाजूला एक स्ट्रॉ बसवलेला आहे. हा स्ट्रॉ ज्या बाजूला पश्चिमेकडे सूर्य मावळतो त्यानंतर लगेच शुक्र येतो, त्या शुक्राला या स्ट्रॉच्या छिद्रामधून पाहायचा आहे. बघताना तुम्हाला याचा जो दोरा आहे तो एका विशिष्ट मीटरवर कोणावर कुठेतरी तुम्हाला दिसेल, तो बघायचा आहे आणि तो बघितल्यानंतर त्याचा कोन किती तयार होतो तो लक्षात ठेवायचा आहे किंवा नोट करून घ्यायचा आहे आणि असं रोज आजपासून ते 5 तारखेपर्यंत करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला शुक्राची निश्चित जागा दिवसाची कुठे असेल, किती कोणावर असेल ते आपल्याला कळेल. त्यामुळे दुर्बिणीतून पाहताना, दुर्बीण सेट करताना तुम्हाला ते सोयीस्कर. आपल्याला अभ्यास करायचा असेल तर अशा प्रकारचा एक ग्राफ पेपर घेऊन त्याच्यावर एक वर्तुळ असं आपल्याला काढता येईल आणि त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी अशा प्रकारचा एक कागद आपल्याला तयार करता येईल. आणि सूर्याची प्रतिमा या गोल जागेत घेऊन ज्या ठिकाणावरून शुक्राचं अधिक्रमण आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या जागेवर, त्याच्या मार्गावर आपण या ठिकाणी खुणा करू शकतो आणि त्याचा नोंद आपण आपल्याकडे ठेवू शकतो. असा हा शुक्र जो आपल्याला भर दिवसा सूर्याच्या बिंबावरून जाताना दिसणार आहे, तो त्याची सुरुवात ही अमेरिकेकडच्या देशांमधून होणार आहे. त्यांना त्याचा सुरुवात आणि स्पर्श पाहायला मिळणार आहे जो आपल्याला मिळणार नाही आणि शेवट त्याचा आपल्याला आपल्या भारतातून पाहायला मिळेल, परंतु त्याची सुरुवात आपल्याला मिळणार नाही, तर त्यांना शेवट पाहायला मिळणार नाही. अशी ही खगोलीय घटना असून या खगोलीय घटनेबद्दल अनेकांमध्ये भ्रम आहेत. त्यापैकी एक की त्या दिवशी सूर्य हा उशिरा उगवणार आहे असं ऐकण्यात आलेलं आहे, परंतु सूर्य हा त्याच्या जागेवर आहे आणि अशा प्रकारे सुतराम शक्यता नाही.
सूर्य आपल्या वेळेवरच उगवणार आहे. फक्त शुक्राचा बिंब त्यावर आपल्याला 7:02 पाहायला मिळणार आहे आणि 10:22 सूर्याच्या बाहेर हा ग्रह जाणार आहे. आणि दिवस असल्यामुळे दिवसाच्या प्रकाशामध्ये शुक्राची सुरुवातीचा भाग आणि शेवटचा भाग निघून गेल्यानंतर आपल्याला पाहता येणार नाहीये. त्यामुळं कसल्या प्रकारची अंधश्रद्धा न बाळगता सगळ्यांनी हा आविष्कार जरूर 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 पाहावा, कारण ही घटना आपल्याला पुन्हा कधीही पाहायला मिळणार नाही. आता हे कसं घडतं आणि ही घटना एवढी दुर्मिळ का आहे ते जर आपल्याला पाहायचं असेल तर मी एक छोटासा प्रयोग आपल्या समोर ठेवतोय. हा आपला सूर्य आहे. या सूर्याच्या पासून पृथ्वी ही 4थ्या क्रमांकावर आहे, मध्यात 3ऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये 2 ग्रह येतात, एक बुध आणि एक शुक्र. बुध आणि शुक्र हे इनर प्लॅनेट म्हणून ओळखले जातात, तर पृथ्वीपासून पुढचे जे ग्रह आहेत ते आउटर प्लॅनेट म्हणून आपण ओळखतो. हे आतलेच ग्रह असल्यामुळे हे फक्त सूर्योदयाच्या अगोदर किंवा सूर्यास्ताच्या नंतरच पाहायला मिळतात. आता या घटनेमध्ये लक्षात असं घ्यायचं, ही जी पृथ्वी आहे ही सूर्याच्या भोवती इलिप्टिकल रोटेशन मध्ये गोलाकार फिरते, परंतु हा शुक्र जो आहे तो या इलिप्टिकल अँगलला 3.5 अंशाच्या कोनाने असा फिरतोय. आणि त्यामुळे जेव्हा फिरत फिरत हे एका रेषेत येतात त्यावेळेला आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून हे तिन्ही ग्रह जरी एका रेषेत वाटत असले तरी प्रत्यक्षात याच्यामध्ये फरक असून हा पृथ्वीच्या आणि सूर्याच्या थोडा वर किंवा कधी थोडा खाली असा जात असतो. त्यामुळे त्या घटनेला अशा प्रकारचं अधिक्रमण होत नाही. साधारणतः एक 19 महिन्यामध्ये याची एक चक्कर पूर्ण होते आणि या 19 महिन्याच्या दरम्यान प्रत्येक वेळेला अधिक्रमण व्हायला पाहिजे, पण असं होत नाही. त्याकरता जो कालावधी जावा लागतो त्या कालावधीमध्ये डिसेंडिंग नोड आणि असेंडिंग नोड आहेत, त्या नोडवर हे दोन्हीही एकाच रेषेने यायला हवेत. जेव्हा हे दोन्हीच्या कक्षा एकाच ठिकाणी छेदल्या जातील त्यावेळेला ते परफेक्ट एका रेषेमध्ये येतील आणि एका रेषेत आल्यामुळे आपल्याला या सूर्याच्या उजेडासमोरून हा शुक्र ग्रह असा जाताना दिसेल. आणि सुरुवातीला याच्यामध्ये ब्लॅक ड्रॉप इफेक्ट जो आपल्याला पाहायला मिळू शकतो तो आपल्या देशात न दिसत असल्यामुळे आपण त्याचा अनुभव घेऊ शकणार नाही, परंतु शेवटी निघताना जो भाग दिसतोय त्या ठिकाणी तो स्पर्श आपल्याला नेमका कसा होता तो लक्षात घेताना एक प्रयोग करता येईल. त्यासाठी आपण आपल्या दोन्ही हाताची बोटं एकमेकांच्या जवळ घ्यायची आणि त्यांना जसं जसं जवळ घ्याल त्याला स्पर्श न करता सुद्धा आपल्याला जाणवेल की दोन्ही बोटं एकमेकाला टेकलेली आहेत, तशी सूर्य आणि शुक्र एकमेकाला टेकलेली आहेत असा आपल्याला भास होईल. त्यालाच ब्लॅक ड्रॉप इफेक्ट असं म्हणतात. हा इफेक्ट जरी आपण पाहू शकलो नाही तरी पण प्रयोगाच्या माध्यमातून समजून घ्यायला अजिबात हरकत नाही आहे. आणि दुसरी अजून एक या संदर्भातली महत्वाची गोष्ट, पृथ्वी आणि इतर सगळे ग्रह एकाच दिशेने फिरतात, स्वतःभोवती पण एकाच दिशेने फिरतात, पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे पूर्वेकडून आपल्याला सूर्य उगवताना दिसतो, परंतु शुक्रावर मात्र पश्चिमेकडे सूर्य उगवतो आणि पूर्वेकडे मावळतो. असा मजेशीर ग्रह आहे. या ग्रहावरचं वातावरण सल्फ्युरिक ऍसिडचं असल्यामुळे या ठिकाणी पिवळसर रंगाचा पाऊस पडत असतो आणि याला सर्व बाजूनी ढगाने याला व्याप्त केलेलं असल्यामुळे त्याचं आपल्याला दर्शन होऊ शकत नाही, परंतु त्याच्या कला गॅलिलिओने सर्वप्रथम बघितल्या आणि त्यामुळे सूर्यकेंद्रित आपली सूर्यमाला असल्याचं त्यांनी निदान केलं होतं. शास्त्रीयदृष्ट्या जर याचं महत्व आपण विचारात घेतलं तर याचा उपयोग ज्यावेळेस सूर्य आणि पृथ्वीचं अंतर काढता येत नव्हतं त्यावेळेस त्यांनी असा विचार केला की पृथ्वी आणि याच्यामध्ये येणारा जो ग्रह आहे याचा सूर्याशी होणारा स्पर्श आणि मोक्ष या दोन जर जागा मिळाल्या तर पॅरलेक्स या पद्धतीने आपल्याला गुणसूत्राचा वापर करून गणिताचा वापर करून आपल्याला याचं अंतर काढता येईल. आणि त्यासाठी हा शुक्र हा ग्रह आपल्या अतिशय जवळ असल्यामुळे पॅरलेक्स याचा चांगला मिळू शकतो. तुम्हाला आपल्या घरीच साधा एक प्रयोग करता येईल. हा अंगठा जर आपण आपल्या डोळ्याच्या एकदम जवळ ठेवला, एक डोळा उजवा आणि एक डोळा डावा असा आपण एका मागोमाग जर आपण असं बघितलं तर तुम्हाला बोटांची हालचाल जास्त झालेली दिसते आणि जसं जसं तुम्ही अंतर दूर घ्याल तसं तसं त्यातली हालचाल कमी झालेली दिसते. आणि काहीसं तसंच बुध अधिक्रमणाच्या वेळेला होत होतं आणि म्हणून आपल्याला सूर्य ते पृथ्वीचं अंतर काढता येत नव्हतं आणि अंतर काढता येत नसल्यामुळे इतर ग्रहांची अंतर सांगता येत नव्हती कारण ती खूप जास्त होती. आणि त्यासाठीच हा प्रयोग फार अतिशय महत्वाचा होता. हा प्रयोग पाहण्यासाठी लिजेंटेल या शास्त्रज्ञांनी
हे अतिक्रमण ज्या ज्या देशातून दिसेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 9 वर्षाचा तप करून सगळी तयारी करून सुद्धा त्याला हा पाहता आला नाही. केपलर याला सुद्धा हा अनुभवता आलेला नाही आहे. आणि अशा कित्येक शास्त्रज्ञ ज्यांनी याचा अभ्यास केला, शोधून काढलं, परंतु तरी त्यांना हा आविष्कार पाहता आलेला नाही आहे. तो आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निश्चित हा सगळ्यांनी बघावा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा ब्लॅक ड्रॉप इफेक्ट या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. एक काळा ठिपका आपल्याला दिसेल. हा काळा दिसण्याचं कारण सूर्याची प्रकाश किरण त्याच्या विरुद्ध बाजूला असल्यामुळे शुक्राचा भाग आपल्याला काळसर दिसेल, असा छोटासा दाण्यासारखा. सोलर फिल्टर म्हणून आपल्याला अतिशय लहान दिसणार आहे. त्यामुळे दुर्बिणीचा वापर करावा किंवा बायनॅक्युलरचा वापर करावा. बायनॅक्युलरचा वापर करताना सुद्धा फिल्टर लावणं आवश्यक आहे. याच्या समोरच्या बाजूला एक सोलर फिल्टर बसवलं तर आपण यातून सरळ इमेज याची घेऊ शकतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ही घटना रेअर का आहे, तर अशा प्रकारचा अँगल असतो. या ठिकाणी पृथ्वी आहे, या ठिकाणी सूर्य आहे, शुक्र हा थोडासा वर आहे. हा फिरत फिरत जेव्हा असा येईल आणि दोघांचे नोड्स एका ठिकाणी येतील त्यावेळेला पृथ्वी आणि सूर्य आणि शुक्र एकाच रेषेत येतील. आणि अशी घटना ही साधारणतः 121.5 एवढ्या कालावधीने होत असते, वर्षांनी होत असते. आणि त्यानंतर लगेच 8 वर्षांनी दुसरी घटना घडते. अशा त्या 8 वर्षामध्ये याची एक चक्र या ठिकाणी पूर्ण झाले असते, दुसऱ्या नोडवर आलेला असतो. आणि त्याच्यानंतरचे पुन्हा त्याचं चक्र सुरू होतं. ते साधारणतः 105 आणि 121 आणि अर्ध वर्ष अशा या साखळीमध्ये हे अधिक्रमण घडत असतं. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी हा आविष्कार जरूर पाहावा. अमरावती शहर के पुलिस आयुक्त नीतीश कुमार का महानगर के पुलिस आयुक्त का कार्यकाल पूर्ण होने जा रहा है. पुलिस आयुक्त के रूप में उन्होंने शहर में जो कुछ किया उसी की बदौलत उन्हें शहरवासियों ने दक्ष भूमिका वाले कर्तव्य दक्ष पुलिस कमिश्नर करार दिया. इस कार्यकाल के खट्टे मीठे अनुभवों को पुलिस आयुक्त ने बयां किया. जनता का जो प्रेम और विश्वास हमें प्राप्त हुआ, प्रसार माध्यम, इलेक्ट्रॉनिक और प्रिंट मीडिया का जो सहकार्य और मोटिवेशन जो प्राप्त हुआ, उसके लिए मैं सबसे पहले अपने तरफ से और अपने पूरे फैमिली के तरफ से और पूरे पुलिस विभाग के तरफ से आप सभी का हार्दिक धन्यवाद देना चाहूंगा. विशेष तौर पे सिटी चैनल जो अमरावती में लीडिंग न्यूज चैनल है और कंटिन्यूस उसकी न्यूज आती रहती है. बहुत ही पॉजिटिव दिशा में सिटी न्यूज ने भी पुलिस के कार्यों को दिखाते रहा. बहुत सारी नेगेटिव आइटम्स भी न्यूज में आई, लेकिन हमने उसको पॉजिटिव तरीके से देख के उसमें क्या सुधारना हो सकती है ताकि हम जनता की जो विश्वास या अपेक्षा है हमारे पुलिस विभाग से वो हम पूरा कर सकें. उस दृष्टि से हमने देख के हमने अपना कार्य करने की कोशिश की है. सिटी न्यूज को दिए गए दिलखुला साक्षात्कार में नीतीश कुमार ने खुलकर उनसे हुई कुछ गलतियां भी स्वीकारी और यह भी बताया कि सिटी न्यूज के सजग समाजाचे दक्ष प्रहरी वाली सदैव दक्ष भूमिका उन्हें खूब पसंद है. जगह जहाँ पे नौकरी हो जाए वहाँ पे दोबारा फिर आना, ये न तो प्रोफेशनली और न तो पर्सनली, ये दोनों के ही हित में नहीं है. तो मैं नौकरी के तौर पे या किसी पोस्ट पे तो अमरावती शहर में शायद दोबारा नहीं आऊंगा, लेकिन अमरावती शहर की यादें हमेशा हमारे साथ रहेंगी. अमरावती शहर में व्यक्तिगत विजिट्स पे जरूर या कोई और काम पड़ा तो जरूर आता रहूंगा और आप सभी से मैं जरूर संपर्क में रहूंगा. और आपकी जो सहकार्य और विश्वास व्यक्तिगत तौर पे हमारे ऊपर और हमारे पुलिस विभाग पे रहा, उसके लिए मैं फिर से आपके सिटी न्यूज के माध्यम से सभी को धन्यवाद देना चाहूंगा. चंदू जी सोजतिया और उनकी पूरी सिटी न्यूज की टीम, जो कि जब मैं 3 साल पहले आया था तो एक बहुत ही इन्फेंट स्टेज में शुरू हुआ था, आज वो बहुत ही बड़ा रूप ले लिया है. मैं उनको अपने तरफ से और पूरे फैमिली की तरफ से उनको शुभेच्छा दूंगा और इसी प्रकार से वो अमरावती शहर में पॉजिटिव एक न्यूज चैनल की तौर पे आगे और भी प्रोग्रेस करेंगे, इसकी हमें पूरे विश्वास है. सिटी न्यूज के बुलेटिन को बुलेटिन से भी तेज रफ्तार वाला न्यूज चैनल बताते निवर्तमान पुलिस आयुक्त ने सिटी न्यूज के दक्ष पत्रकारिता की जाहिर सराहना भी की. सिटी न्यूज को पुलिस आयुक्त ने दिए गए इस दिल खुला साक्षात्कार का प्रसारण सिटी न्यूज चैनल पर जारी है. निवर्तमान पुलिस आयुक्त नीतीश कुमार को आगामी कार्यकाल की बधाइयां सिटी चैनल परिवार की ओर से दी जा रही है. सिटी चैनल परिवार यही कामना करता है कि महानगर का हर वो अधिकार अपना कर्तव्य पूरी निष्ठा से अदा करे ताकि अपराध और अपराधियों का शहर से सफाया हो सके. जो क्रिमिनल लोग क्राइम है उसके प्रति भी थोड़ा आपका अनुभव बताइए कि जिसके कारण आप इन तीनों को कोऑर्डिनेट कर सके प्रॉपरली आपके प्रति. कुछ न कुछ लोग तो हमें जब हम कायदा इम्प्लीमेंट कर रहे हैं तो कुछ न कुछ लोग दुखी जरूर होते हैं, लेकिन मैं उनको यही बता सकता हूं कि हमारी प्रयास ये रही है कि किसी पे कोई अत्याचार नहीं हो, किसी पे कोई अन्याय नहीं हो. जैसा मैंने पहले बताया था, कम्युनिटी पुलिसिंग एक बहुत ही इंपॉर्टेंट एस्पेक्ट है आज के डेट के मॉडर्न पुलिसिंग की.
अगर आप देखें तो अमरावती शहर की लोक संख्या आज 7.5 लाख के आसपास है। हमारी मनुष्य बल पुलिस की 2000 की है। तुमसे और समय चाहिए था, अभी बहुत सारी बातें बाकी है जो अमरावती में सुधार होना बाकी है। आगामी 6 जून को शुक्र अधिक्रमण होगा। इस खगोलीय घटना के पल पल की जानकारी सिटी न्यूज पर दी जाएगी। 6 जून को होने वाली इस खगोलीय घटना का सीधा प्रसारण सिटी न्यूज पर किया जाएगा। आगामी 6 जून को शुक्र अधिक्रमण की खगोलीय घटना घटेगी। 100 वर्ष में यानी शतक में एक बार ही ऐसी घटना होती है। शुक्र अधिक्रमण या शुक्र पारगमन के नाम से इसे जाना जाता है। पृथ्वी, सूर्य और शुक्र ये ग्रहमाला के तीनों ग्रह शतक में एक बार एक साथ युति के स्थिति में आते हैं। इस स्थिति को शुक्र पारगमन कहा जाता है। अवकाशीय निरीक्षकों और खगोलीय अभ्यासकों के लिए ये घटना अत्यंत दुर्लभ और अविस्मरणीय रहती है। यही खगोलीय घटना आगामी 6 जून को घटेगी। पूरे देश भर में ये अवकाशीय घटना देखी जाएगी। महानगर वासी भी इस घटना को देखने का लुत्फ उठा सकते हैं, वह भी घर बैठे। ये घटना अब इसके बाद पूरे 105 सालों बाद होगी, इसलिए जीवन की एकमात्र घटना के रूप में इसे देखा जाता है। और यही अविस्मरणीय खगोलीय घटना को सिटी चैनल सीधे प्रसारण से दिखाएगा। जी हाँ, इस घटना का सीधा प्रसारण सिटी न्यूज पर किया जाएगा। पूरे शुक्र अधिक्रमण के घटना की पल पल की जानकारी आपको सिटी न्यूज के माध्यम से सीधे प्रसारण से दी जाएगी। अधिक जानकारी के लिए देखते रहे सिटी न्यूज। दिवंगत प्रसिद्ध गजल गायक जगजीत सिंह के सदाबहार गीतों पर आधारित जगजीत सिंह क्लोजर टू अवर हार्ट इस संगीतमय नजराने का सादरीकरण 2 जून को शाम 7 बजे स्थानीय संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन में होगा। सैनिक युवक मंडल अमरावती और अचीव फाउंडेशन द्वारा आयोजित इस संगीतमय कार्यक्रम में ईटीवी फेम मोनिका देशमुख, सिंगर कुणाल इंगले, मुमताज शेख ये अपनी प्रस्तुति देकर जगजीत सिंह के गीतों से उनकी यादें ताजा करेंगे। सिटी न्यूज चैनल पर इस कार्यक्रम का सीधा प्रसारण किया जाएगा। चिट्ठी न कोई संदेश जाने कौन सा देश जहाँ तुम चले गए, उनसे नजरें क्या रोशन फिजाएं हो गई। आहा हा हा, आहा हा। एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी। प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है, प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है। नए परिंदों को उड़ने में वक्त तो लगता है, प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है। अब यादों के कांटे इस दिल में चुभते हैं, ना दर्द ठहरता है। क्या रोशन फिजाएं हो गई, आहा हा हा। प्यार हम कैसे करें प्यार के हाथ चले गए, चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम। खत लिखने में वक्त तो लगता है, प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है।
नए परिंदों को उड़ने में वक्त तो लगता है, प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है। देखते क्या कुछ हुआ महानगर में, एक नजर महानगर की मुख्य खबरों पर। देखते क्या कहते आज का कार्टून कोना। देश के जाने माने कार्टूनिस्ट श्री श्याम जगोता, इन्होंने सिटी न्यूज कार्टून कोना के लिए आज का एक कार्टून भेजा है। देखिए क्या दर्शा रहा है आज का कार्टून कोना। कैसा रहा दिन भर के मौसम का हाल, एक नजर मौसम की खबरों पर। नौतपा जारी रहने के कारण शहर का तापमान अधिकतम नापा जा रहा है। बुधवार को भी शहर का तापमान उष्ण रहा, शहर में उमस की लहर भी दौड़ी। बुधवार को शहर का अधिकतम तापमान 45 डिग्री सेल्सियस नापा गया तो न्यूनतम तापमान रहा 31 डिग्री सेल्सियस। बुधवार को शहर का ह्यूमिडिटी का परसेंटेज 17% रहा। गुरुवार को भी शहर का तापमान उष्ण रहेगा। नौतपा जारी रहने तक तापमान का पारा चढ़े रहने की जानकारी मौसम विभाग के हवाले से दी जा रही है। आज का सुविचार कहता है, परीक्षा की घड़ी मनुष्य को महान बनाती है, विजय की घड़ी नहीं। सिटी न्यूज के बुलेटिन में बस इतना ही। जाते जाते नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। मानसून पूर्व तैयारियों का हुआ बंटाधार, नालों की स्वच्छता है अहम समस्या, पूरे शहर की स्वच्छता व्यवस्था चरमराई। चेन स्नैचर को दर दबोचा गया, वाहन सहित माल भी जब्त, फिरियादी ने भी पहचाना आरोपी को। बहुरूपियों ने अनूठे मोर्चे से दी जिला कचहरी पर दस्तक। महापौर ने किया मनपा के तमाम विभागों का आकस्मिक निरीक्षण, मनपा प्रशासन की असंख्य खामियां हुई उजागर। और डिजास्टर मैनेजमेंट द्वारा सम्मानित किया गया चंदू सोजदिया को। सिटी न्यूज के बारे में आप अपने सुझाव एवं विचार हमें भेज सकते हैं हमारे इस पते पर। हमारा पता है सिटी न्यूज कार्यालय धनराज लाइन सक्कर 7 अमरावती। हमारा फोन नंबर है 25633833। या आप हमसे ट्विटर या फेसबुक पर भी जुड़ सकते हैं या हमें मेल कर सकते हैं। देश व दुनिया की खबरें और हर बुलेटिन को देखने के लिए लॉग इन कीजिए www.citynews.net इन पर। सिटी न्यूज पर कार्यक्रम और खबरों का सिलसिला यूं जारी रहेगा। लेते आपसे इजाजत, इस बुलेटिन में बस इतना ही। नमस्कार। दिवसाचा हा सर्वात सुखाचा क्षण कोणता आहे अर सांगे काय खरी यारा। इंडिया बुल्स होम लोन्स,